नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे रविराज हा भयानक चिडलेला असतो आणि रविराज प्रतिमावरती चिडलेला असतो, कारण प्रतिमाने जे केलेलं आहे त्या गोष्टी त्याला अजिबात पटलेल्या नसतात. त्यामुळं रविराजला खूप राग आलेला असतो आणि रविराजने ठरवलेलं असतं की काही झालं तरीही मी आता ऐकून घेणार नाही, मी कोणाचंही ऐकून घेणार नाही, कारण प्रतिमाने जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं रविराजचं म्हणणं असतं आणि मी प्रतिमाचं ऐकणार नाही असं रविराजला वाटत असतं. त्यामुळं रविराज अशा पद्धतीनं प्रतिमाशी बोलत असतो, वागत असतो, कारण त्याचं एकच म्हणणं असतं की माझ्या मुलीच्या आयुष्याशी तू खेळलेली आहे आणि माझ्या मुलीबरोबर तू अशा पद्धतीनं वागलेली आहे, ही गोष्ट काही रविराजला आवडलेली नसते. आणि इकडे रविराजला आता प्रियाचं जेव्हा सत्य कळणार आहे, म्हणजे प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते, ती कोण आहे, ती खरं तर ती तन्वी नाही आहे, आणि हे सत्य प्रतिमा जेव्हा सगळ्यांच्या समोर आणणार आहे तेव्हा मात्र रविराजच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर रविराजला खूप राग आलेला असतो. रविराजला ही गोष्ट बुद्धीला पटतच नसते की काही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच भयानक आहेत, कारण माझ्या मुलीच्या बाबतीत एवढं वाईट होईल असं त्याला वाटलं नव्हतं. त्याचं असं म्हणणं आहे की भरमंडपामधून माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे. ही गोष्ट माझी मुलगी कशी सहन करते हे तिलाच माहिती, कारण तिच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते तिच्या आईने स्वतः केलेलं आहे. तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नाही आणि या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत असं रविराजचं म्हणणं असतं. रविराजला ही गोष्ट आवडलेलीच नसते, त्यामुळं रविराजची चिडचिड होत असते. रविराजला वाटत असतं की काही झालं तरीही अशा पद्धतीनं गोष्टी घडायला नको होत्या, म्हणून रविराज चिडलेला असतो. तर इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतो, प्रतिमा म्हणत असते की रविराज तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे ना ते जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कळेल की मी आपल्या तन्वीच्या भल्याचाच विचार केलेला आहे. रविराजने आता प्रतिमाला सांगितलेलं असतं की तू तन्वीपासून लांब राहायचं आहे, तन्वीसाठी काही करायचं नाही आहे, कारण तन्वीची जबाबदारी मी एकटा घेणार आहे, त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही, त्यामुळं तू तन्वीच्या जवळपासही फिरकायचं नाही असं त्याने प्रतिमाला सांगितलेलं असतं. जेव्हा असं प्रतिमाला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र प्रतिमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की काहीही झालं तरीही मी असं नाही करू शकत, कारण मी माझ्या मुलीपासून दूर नाही राहू शकत असं प्रतिमा म्हणत असते. रविराजला प्रतिमा समजवू लागते. रविराजला म्हणत असते की रविराज तुम्ही एकदा शांतपणे ऐकून घ्या ना, कारण तुम्ही विचारच करत नाही, आता तुम्ही इमोशनल झालेले आहात. मला माझी तन्वी आयुष्यभर सुखात हवी आहे, म्हणून तर मी हा निर्णय घेतलेला आहे, तुमच्या लक्षात येतंय का असं रविराजला प्रतिमा सांगत असते. परंतु रविराजला ऐकूनच घ्यायचं नसतं. शेवटी त्याच्या मनात कुठंतरी येतं आणि तो म्हणतो की बरोबर आहे, मी तुला तुझ्या मुलीपासून लांब ठेवतो, ही गोष्ट चुकीची आहे, पण तूच ते मला स्वतःहून करायला भाग पाडलेला आहे, कारण तन्वीच्या बाबतीत जर तू चुकीची वागली नसती तर ही वेळच आली नसती अशा पद्धतीने निर्णय घेण्याची. तुझ्या लक्षात येतंय का, हे सगळं रविराज तिला बोलत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणत असते हो बरोबर आहे तुमचं, पण रविराज तुम्ही एकदा माझं ऐकून घ्याल का. रविराज म्हणतो की बोल. तेव्हा ती म्हणते की हो अर्जुन मनापासून लग्नाला तयार झालेला नव्हता, अर्जुन जबरदस्ती या लग्नाला तयार झालेला होता. तुम्हाला तरी पटत होतं का, अर्जुनच्या चेहऱ्यावर तुम्हाला एकदा तरी तो आनंद दिसला का, अर्जुन तुम्हाला आनंदात वाटला का, तुम्ही विचार करा ना. जर अर्जुन आनंदातच नव्हता तर आपण कसं समजायचं की अर्जुनच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण येणार आहे किंवा आपली तन्वी सुखात राहणार आहे. अर्जुन जर या लग्नामुळे सुखी होणार नसेल तर आपली मुलगी तन्वी कशी सुखी राहील, म्हणून मला हा निर्णय घेणं गरजेचं वाटलं आणि मी हा निर्णय घेतला असं प्रतिमा इकडे रविराजला समजून सांगत असते. ती रविराजला म्हणत असते की रविराज आजपर्यंत मी कधी चुकीचा निर्णय घेतलाय का, तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही असं ती रविराजला म्हणत असते. रविराज म्हणत असतो पण आज आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता, मुलीच्या सुखाचा प्रश्न होता. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मी आपल्या मुलीच्या सुखाचाच तर विचार केलेला आहे रविराज, कारण मी कधीच तिच्यासाठी चुकीचा विचार करणार नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही असं रविराजला प्रतिमा विचारत असते. तेव्हा रविराज म्हणत असतो पण मग शेवटी प्रतिमाने समजून सांगितल्यामुळं रविराजला गोष्टी कळतात आणि मग रविराज म्हणतो की चालेल. इकडे प्रियाची मात्र वाट लागलेली असते, कारण प्रियाला
प्रियाला इकडे राज, महिपत आणि साक्षी यांनी पिसाळून सोडलेलं असतं, कारण तिला धमकी दिलेली असते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे असं म्हणत ते प्रियाला धमकी देत असतात. प्रियाला म्हणत असतात की आता पुढे काय करायचं ठरवलंय ते सांग, पुढे नक्की कशा पद्धतीने तू प्लॅन करणार आहे या गोष्टी तिला विचारल्या जात असतात. आणि तिला विचारलं जात असतं की नक्की तुझ्या डोक्यात पुढचे काय प्लॅन आहेत ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि प्रिया म्हणत असते की हो मी ठरवते. आणि मग सगळेजण प्रियाच्या मागं लागलेले असतात. परंतु प्रियाचं एक गुपित आता त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे प्रियाचं लहानपणीचं गाठोडं. लहानपणीचं गाठोडं प्रियाचं त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ते सर्वजण प्रियाला वारंवार धमकावत आहेत. प्रियाला म्हणत आहेत की एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर तू आमच्या म्हणण्याप्रमाणे वागली नाहीस, जास्त जर बावळटपणा केलास किंवा अति आगाऊपणा केलास तर तुझी वाट लावणार आहे. हे आता तिला महिपतने सांगितलेलं असतं, त्याचबरोबर नागराजने. कारण प्रियाच्या लहानपणीचा फोटो, त्याचबरोबर त्या फोटोवर असलेली तारीख, प्रियाचं नाव, हे सगळं तिथं असतं. आणि त्याचबरोबर मधुभाऊ तर हे सत्य सांगू शकतात की हा फोटो कोणाचा आहे, त्यामुळं प्रियाची मात्र वाट लागलेली असते. तर इकडे सुमन त्याचबरोबर घरातील सर्वजण विचार करत असतात आणि सुमन पण म्हणत असते की वहिनींनी असा निर्णय घेतलाय म्हणजे त्यामागं काहीतरी कारण असणार आहे, त्याशिवाय वहिनी असा निर्णय घेणार नाहीत, वहिनी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत असं सुमनचं म्हणणं असतं. आणि सुमन सगळ्यांना समजूनही सांगत असते. सुमन म्हणत असते की काही झालं तरीही प्रतिमा वहिनी कधी चुकणारच नाहीत. इकडे प्रतिमा सुमनला म्हणत असते की सुमन तुला खरं वाटतंय ना, मी जे काही बोलते त्याच्यावर तुझा विश्वास आहे ना. तेव्हा सुमन म्हणत असते की हो वहिनी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मग आता प्रतिमाने जवळजवळ सुमनला, रविराजला सगळ्यांना समजवलेलं असतं आणि प्रतिमाने ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं आता तिने पुढचं प्लॅनिंग करत असते. कारण काहीही झालं तरी प्रतिमाच्या मनात एक इच्छा असते, ती म्हणजे सायलीला आपण मुलगी मानलेलं आहे तर तिला आईच्या मायेने तिला माहेरपणासाठी वगैरे बोलवावं हे तिच्या डोक्यात असतं. परंतु घरातलं वातावरण शांत झाल्याशिवाय तिने कोणत्याच गोष्टी करू शकत नसते. त्यासाठी तिने शांतपणे राहत असते. कारण तिने जो निर्णय घेतलेला असतो तो सायली आणि त्याचबरोबर प्रिया या दोघींच्या हितासाठी निर्णय घेतलेला असतो. आणि म्हणूनच तिने सगळ्यांना समजवत असते. आता रविराजने प्रतिमाला सांगितलेलं असतं की ठीक आहे, तू तन्वीशी बोलू शकते, तिच्या रूममध्ये वगैरे जाऊ शकते. कारण रविराजने तिला सांगितलेलं होतं की तू तन्वीची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही. पण आता जेव्हा ह्या सर्व गोष्टी प्रतिमाला सांगितलेल्या असतात तेव्हा प्रतिमा ही कॉफी घेऊन प्रियाच्या रूममध्ये जायला निघालेली असते. परंतु प्रियाच्या रूममध्ये तिचा मोबाईल तिथं असतो आणि तिचा मोबाईल खूप जोराने वाजत असतो. तेव्हा प्रतिमा विचार करते की तन्वीचा फोन वाजतोय, तन्वी तू कुठं आहेस, तुझा फोन खूप वेळ झाला वाजतोय असं ती बोलत असते. परंतु इकडे प्रतिमा पाहते तर तिच्या फोनवरती साक्षीचा फोन आलेला असतो. प्रतिमाच्या लक्षात येतं साक्षी म्हणजे तीच महिपत शिकरेंची मुलगी म्हणजे साक्षी. मग शेवटी प्रतिमा तो फोन उचलते. पण इकडे साक्षीला इतकी घाई झालेली असते की कधी एकदा प्रियाला बोलून टाकते, प्रियाला धमकवते, हेच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तिने प्रियाचा आवाज न ऐकता बोलायला सुरुवात करते. ती तिकडून बोलू लागते की प्रिया, पुढचा प्लॅन तुझ्या लक्षात येतोय का, काय करायचं ठरवलेलं आहे, ते अर्जुन सुभेदार आणि सायलीचं नक्की तू काय करणार आहे, ते दोघं जर एकत्र आले तर आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाहीत, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते ना असं म्हणत ती बोलत असते. आणि त्यांना संपवण्यासाठी पुढे काय प्लॅन करणार आहे. कारण आत्ता तू जर काही केलं नाहीस तर तुझं जे गाठोडं आहे, तुझा लहानपणीचा फोटो आहे, ते तुझ्या बापाला आम्ही दाखवणार आहोत. आणि जर तू काय अति केलं तर तुला टपकवायला, तुला संपवायला पण मागं पुढं बघणार नाहीत असं इकडून साक्षी बोलत असते. आणि साक्षी म्हणत असते विसरलीस ना तू, कारण तू कोण आहेस, कारण तू प्रिया मधुकर आहेस, तू तन्वी किल्लेदार नाहीस. कारण तू तन्वी किल्लेदार असू शकत नाही, कारण तन्वी किल्लेदार म्हणजे सायली आहे. आणि हे सत्य आम्ही सगळ्यांच्या समोर आणलं तर तुला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव असं म्हणत त्यांनी सगळ्यांनी इकडे प्रियाला धमकवलेलं असतं. आणि प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते असं त्यांना वाटत असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच. इथे हा फोन प्रतिमाने उचललेला असतो आणि इकडे साक्षीला असं वाटत असतं की हे सगळं तिनं बोललेले आहे ते प्रियाला बोललेले आहे. आणि तिकडून तिने एवढंही बोलत असते ती म्हणजे की प्रिया, आत्तापर्यंत तू फक्त चुकाच केलेल्या आहेत आणि आता बोलायला तुझं तोंड उघडत नाही आहे, कारण तुझ्या चुका वाढलेल्या आहेत म्हणून तुझ्या तोंडातून शब्द निघत नाही का. पण तिला कुठं माहिती असतं की ही बोलणारी जी व्यक्ती आहे ही दुसरी कोणीतरी आहे. आणि मग तेवढ्यात प्रतिमाने चालाकीने एक गोष्ट केलेली असते, ती म्हणजेच
तिने प्रियाच्या फोनवरती कॉल रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि तो कॉल रेकॉर्ड करून घेतलेला असतो. एवढ्यावर प्रतिमा थांबत नाही, तर ते रेकॉर्डिंग तिने त्या क्षणी इकडे अर्जुनला पाठवलेलं असतं. एवढी हुशारी प्रतिमाने केलेली असते, कारण इकडे प्रतिमाला माहिती असतं जर तिने तोंडाने कोणाला सांगितलं तर तिच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि तिला आज कळलेलं आहे ते म्हणजे प्रिया ही तन्वी नाही, तर सायली ही तन्वी आहे. आणि हे सत्य तिने अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि आता हा जो कॉल रेकॉर्डिंग आहे हे जे आहे ते तिनं इकडे अर्जुनला पाठवल्यामुळं अर्जुनकडे तो पुरावा राहणार असतो. आणि जरी प्रियाला ही गोष्ट कळली तर प्रिया प्रत्येक वेळेस तोंडावर पाडायचं काम करते, ही गोष्ट मात्र प्रतिमाला चांगलीच माहिती असते. आणि म्हणूनच प्रतिमाने ह्यावेळेस हे केलेलं असतं. हुशारीने तिने हे डोकं चालवलेलं असतं आणि तिने हुशारीने सर्वांच्या समोर सत्य आणलेलं असतं. परंतु आता हे सगळं सत्य कशा पद्धतीनं तिनं सर्वांच्या समोर आणणार आहे ती खूप मोठी गोष्ट असते. कारण इकडे जेव्हा प्रतिमाने आता हे व्हॉइस रेकॉर्डिंग जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते अर्जुनला पाठवलेलं असतं, त्यानंतर प्रिया तिथे येते आणि प्रिया म्हणत असते की तू इथं काय करतेस. प्रियाला खरं तर खूप राग आलेला असतो. त्या दिवशीपासून प्रियाची प्रतिमासोबत बोलायची इच्छा नसते, कारण त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तिला हेही ऐकायला मिळालेलं असतं की काही झालं तरी तुझी ती अर्ध्या डोक्याची आई आहे ना, तिला पण आम्ही टपकवणार आहोत, कारण तिनं आत्तापर्यंत आम्हाला खूप त्रास दिलेला आहे. त्याचबरोबर तो तुझा बाप रविराज म्हणजे सायली, अर्जुन, रविराज, त्याचबरोबर प्रतिमा या सगळ्यांना संपवून त्यांना फक्त प्रॉपर्टी हवी आहे ही गोष्ट प्रतिमाला कळलेली असते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा रविराजकडे येते आणि रविराजला बोलत असते. प्रियाला वगैरे काहीच माहिती नसतं की हे फोनवरचं बोलणं प्रतिमाने ऐकलेलं आहे किंवा प्रतिमाला कळलेलं आहे. प्रतिमा आता विचार करत असते. प्रतिमा म्हणत असते की आता काही करून आपल्याला पुरावे शोधणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रतिमाने पुढचे प्रयत्न करायचं ठरवलेलं असतं. प्रतिमाच्या डोक्यात एक प्लॅन शिजत असतो. त्याप्रमाणे प्रतिमा ठरवते की काही झालं तरीही पुढची गोष्ट जी आहे ती शालाकीनं करणं गरजेचं आहे. आणि प्रतिमा मग विचार करू लागते कशा पद्धतीनं आपल्याला हे सत्य सर्वांच्या समोर आणता येईल. सायलीला आणि अर्जुनला तर आपण विश्वासात घेणार आहोतच, पण आणखी काही गोष्टी लागतील का हा विचार प्रतिमाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि मग प्रतिमा इकडे रविराजला म्हणत असते की रविराज माझं एक काम आहे. तेव्हा रविराज म्हणतात की कसलं काम. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला थोडंसं बाहेर जायचं आहे, मी जाऊन येते. असं म्हणत आता प्रतिमा बाहेर जायला निघालेली असते. आणि प्रतिमा म्हणत असते की काही झालं तरीही आत्ता मला ही गोष्ट अर्जुन आणि सायलीला जाऊन सांगणं गरजेचं आहे. मग प्रतिमाने बाहेर पडताच अर्जुनला फोन केलेला असतो आणि अर्जुनला बोलावून घेतलेलं असतं. अर्जुनला बोलावून कॅफेमध्ये घेतलेलं असतं आणि प्रतिमा अर्जुनला म्हणते की मी तुला रेकॉर्डिंग पाठवलेलं होतं, तू रेकॉर्डिंग पाहिलंस का. अर्जुन म्हणतो की हो प्रतिमा, ते मी रेकॉर्डिंग पाहिलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ते साक्षीचा कॉल होता ना. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, आणि हा कॉल तन्वीला आलेला होता आणि ते रेकॉर्डिंग मी तुला तन्वीच्या मोबाईलवरून पाठवलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की मला आधीपासूनच डाऊट होता, पण सिनियरने तिला तपासून घेतलेलं आहे ही गोष्ट मला घरातील प्रत्येकजण सांगत होता, म्हणून मी शांतपणे राहत होतो. पण या मुलीचं जे वागणं आहे ते वाढत चाललेलं आहे. प्रतिमा, ते आपल्याला विचार करावा लागणार आहे. जर अशा पद्धतीनं गोष्टी घडत असतील तर आपल्याला शांतपणे विचार करून आपल्याला ठरवावं लागणार आहे की नक्की आपल्या बाबतीत काय घडतंय आणि ही तोतया मुलगी कोण आहे जी आपल्या घरात आलेली आहे ते आपल्याला शोधावं लागणार आहे, असं अर्जुन प्रतिमाला म्हणत असतो. आणि तिला कोणी प्लॅन केलं आहे म्हणजे तिला प्लॅन करणारी व्यक्ती तर आता महिपत आणि साक्षी आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे. पण नक्की या मुलीला काय हवं आहे, ती का आलेली आहे, हा प्रश्न इकडे प्रतिमा आणि अर्जुनला पडलेला असतो. आणि त्यांनी दोघांनीही ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही हे सत्य जे आहे ते आपण घरातील सर्वांच्या समोर आणायचं आहे. पण त्यासाठी आणखी काही पुरावे गोळा करायचे आहेत, कारण नुसत्या कॉल रेकॉर्डिंगवरती घरातलं आपलं बोलणं ऐकणार नाहीत ही गोष्ट अर्जुनला चांगलीच माहिती असते. परंतु प्रतिमाला आणि अर्जुनला एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की प्रतिमा आणि अर्जुनला कळलेलं आहे की प्रियाचा एक फोटो आहे आणि त्या फोटोच्या मागे प्रिया जेव्हा आश्रमात आलेली आहे तेव्हाची तारीख आहे आणि त्या तारखेवरून आपल्याला ही गोष्ट कळू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे आता तर हे सोपं झालेलं आहे, कारण मी मधुभाऊंची भेट घेतो आणि मधुभाऊंची भेट घेता क्षणी मला समजेल की नक्की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत असं अर्जुनने विचार केलेला असतो. आणि मग इकडे प्रतिमा घरी येते. रविराज यांच्याशी बोलत असते. रविराजला म्हणत असते की रविराज, मला तुमच्याशी कोणत्या तरी विषयावरती बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि तेव्हा रविराजला तिने बोलायला सुरुवात करते. ती रविराजला म्हणते की रविराज, मला एक गोष्ट सांगा, आपली लहानपणीची तन्वी कशी होती,
तुम्हाला आठवतंय का? तेव्हा रविराज म्हणतो की हो, आपली तन्वी खूपच निरागस होती आणि ती कधीच कोणावरती चिडत नव्हती. तेव्हा रविराज बोलत बोलत बोलून जातो. तो म्हणतो की अगदी सायलीसारखी. सायली जी आहे ना ती तशीच आहे, आपल्या लहानपणीच्या तन्वीसारखी. तेव्हा प्रतिमा म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपल्या घरात जी तन्वी आहे ती आपली खरी तन्वी आहे, असं तुम्हाला कधी वाटलेलं आहे का? हा प्रश्न रविराजला प्रतिमाने विचारलेला असतो. तेव्हा रविराज म्हणत असतो की हो, तिच्या नेहमीच्या वागण्यावरून मला असा संशय येत असतो. मला नेहमी वाटत असतं की कुठंतरी काहीतरी चुकत आहे की काय, ही गोष्ट माझ्या मनात आलेली असते. आणि त्याचबरोबर मला नेहमी जाणवत असतं की ही तन्वी आपली तन्वी तर आहे का, का कोणी दुसरं कोण आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते, तीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. कारण मी एक आई आहे. त्या मुलीला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलेलं आहे. माझी नाळ तिच्याशी जोडली गेलेली आहे आणि मला खरं तर असं वाटत आहे की ती आपली तन्वी नाही. तेव्हा रविराज म्हणतात की काय बोलतेस तू प्रतिमा, तुझ्याकडे काय पुरावा आहे का या गोष्टीचा? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो रविराज, माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे, म्हणूनच आज एवढं ठामपणे मी तुमच्याशी बोलत आहे. रविराज म्हणतो, कसला पुरावा आहे तुझ्याकडे प्रतिमा, तू काय बोलतेस? प्रतिमा सांगू लागते की हो, माझ्याकडे एक असा पुरावा आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण प्रिया आणि साक्षी या दोघींचा अजूनही कॉन्टॅक्ट सुरू आहे. एवढंच नाही तर त्या दिवशी तुमच्या लक्षातही येणार नाही की आपल्या तन्वीने जिथे तिचं लग्न करायचं ठरवलेलं होतं, ते जे फार्म हाऊस होतं ते कोणाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा रविराज म्हणतो, तिच्या मैत्रिणीचं. तेव्हा प्रतिमा म्हणते की रविराज, तुम्ही कधी विचार केला का हो की आपल्या तन्वीची अशी कोणती मैत्रीण आहे की जिचं इतकं मोठं फार्म हाऊस आहे, या सर्व गोष्टी आहेत, या गोष्टीचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? तेव्हा रविराज म्हणतात की हो, खरं अचानक एवढं फार्म हाऊस मिळणं, अशा गोष्टी होणं, मॅनेज होणं, हे मला पण त्या दिवशी संशयास्पद वाटलं होतं, असं रविराज बोलत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, त्याच गोष्टीचा विचार करा ना तुम्ही जरा रविराज, कारण मला नेहमी वारंवार वाटत आहे की आपली मुलगी ही आपली मुलगी नाही आहे. आणि आता मी तिचं आणि साक्षीचं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते ऐकलेलं आहे. म्हणजे साक्षीचा तिला फोन आलेला आणि मी तिच्या रूममध्ये कॉफी घेऊन गेलेले होते, तेव्हा मला हे सगळं कळलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे रविराजला धक्का बसलेला असतो. रविराज म्हणत असतो की तू काय सांगतेस हे प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मी हे सत्य तुम्हाला सांगत आहे. आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा म्हणत असते की रविराज, हे खरं आहे, पण आता आपल्याला मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे आणि मधुभाऊंची भेट घेऊन आपल्याला पुढच्या गोष्टी उलगडल्या पाहिजेत, नक्की काय घडू शकतं आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं हे घडलेलं आहे, तिला आपल्या घरात कुणी प्लांट केलेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला कळतील. मधुभाऊंची भेट घेतली तर लहानपणी आपली तन्वी कशी दिसत होती हे आपल्याला आणि मधुभाऊंना दोघांनाही माहिती आहे. मान्य, तुमचे आणि मधुभाऊंचे विचार आता सध्या जुळत नाहीत. सायलीच्या लग्नामुळं हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे, पण आपल्या घरात असलेली मुलगी ही आपली मुलगी नाही आहे हे मात्र कन्फर्म झालेलं आहे. कारण साक्षीचा फोन आलेला होता आणि त्या फोनवरचं सगळं बोलणं मी ऐकलेलं आहे. कारण साक्षी ही आपल्या तन्वीला धमकावत होती की तू कोण आहे, तुझ्या बाबतीतले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, लहानपणीचा तुझा फोटो आमच्याकडे आहे, या सर्व गोष्टी तिने आता रविराजला सांगितलेल्या असतात. आता रविराज आणि प्रतिमा यांनी मधुभाऊंची भेट घ्यायचं ठरवलेलं असतं आणि ते मधुभाऊंना भेटायला जातात. तेव्हा मधुभाऊंकडे जाताना ते सायलीचा फोटो घेऊन जातात आणि मधुभाऊंना सांगू लागतात की मधुभाऊ, आम्हाला एक गोष्ट सांगा की लहानपणी आमची तन्वी अशी दिसायची ना? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तन्वी म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे, प्रिया का? तेव्हा इकडे रविराज सांगतात की हो, ती अशी दिसायची का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, हा तर माझ्या साऊचा फोटो आहे, ही माझी सायली आहे, लहानपणी ती अशी दिसायची. तेव्हा रविराज म्हणतात काय? तेव्हा रविराज इकडे मधुभाऊंना विचारू लागतात, मला सांगा की सायली तुम्हाला कुठे मिळाली? तेव्हा मधुभाऊ सांगतात की मंदिरामध्ये. अगदी 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ती तारीख ज्या दिवशी सायली त्यांना सापडलेली होती ती तारीख मधुभाऊ इकडे रविराजला सांगतात. रविराज म्हणतात की बरोबर आहे, अगदी तीच तारीख आहे, कारण त्याच दिवशी माझा, प्रतिमाचा आणि तन्वीचा अपघात झालेला होता आणि त्याच एरियात अपघात झालेला होता. तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो, एक छोटीशी गोंडस अशी मुलगी होती, घाबरलेली होती, खूप गोड आहे सायली माझी, कधीच कोणाशी चुकीचं वागणार नाही, कधीच कोणाशी उद्धटपणे वागणार नाही, इतकी गोड आहे ती, कधी तिनं कोणाला दुखावलेलेही नाही. रविराज म्हणतात, मधुभाऊ काय सांगता तुम्ही हे? म्हणजे सायली आमची मुलगी आहे आणि आमच्या मुलीला ओळखायला मी चुकलेलो आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, कारण आजपर्यंत मला असं कधी कळलंच नव्हतं की तुम्ही. आणि तेव्हा त्यानंतर लगेचच मधुभाऊंना इकडे प्रतिमा विचारते, मला आणखी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की बोला ना प्रतिमाताई. तेव्हा मधुभाऊंना प्रतिमा म्हणते की मला एक सांगा की सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे का?
तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो. मग इकडे रविराज म्हणतात की नाही, तुळशीपत्राची खून तर प्रियाच्या पायावर आहे. मधुभाऊ म्हणतात की शक्यच नाही, कारण तुळशीपत्राची खून ही सायलीच्या पायावर आहे. माझ्या सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खून आहे, ती रुक्मिणीचा अवतार आहे. लहानपणापासून मी तिला तेवढं जपलेलं आहे, कारण ती नाजूक आणि रुक्मिणीचा अवतार आहे. म्हणून मी तिच्याशी खूप प्रेमाने वागलेलो आहे, कारण तिच्यावर रागवण्यासारखी वेळ कधी आलेली नाही. खूप गुणी मुलगी ती आहे, असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे रविराज आणि प्रतिमाला धक्का बसतो आणि रविराज मधुभाऊंच्या समोर हात जोडतात आणि माफी मागायला सुरुवात करतात. आता रविराज प्रियाची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.